की पाऊस आल्याचा आनंद, एवढा आनंद की पाऊस आला बा. 20 दिवसापर्यंत आता पावसाची नाही जरी आला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप आनंदाचा आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत पहा, हीच अपेक्षा आहे तुमच्याकडून. तर का आनंद आहे, तर आज पाऊस आला. 2 दिवसापासून कंटिन्यू ब्लॉग टाकत आहे मी की पाऊस येत नाही, पाऊस येत नाही. शेवटी आज वरुण राजा खवळला आणि शेवटी आज पाऊस आला. त्याच्यामुळे एवढा आनंद आहे की हा आनंद दाखवण्यासारखा नाही आहे, आतून आनंद आहे हा. त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पहा की पाऊस आल्याचा आनंद, एवढा आनंद की पाऊस आला बा. म्हणजे शेतकरी वर्गाला कसं असतं, पाऊस आला की एवढा आनंद होतो की डायरेक्ट आनंद हा कोणालाही कळत नाही शेतकऱ्यांना. म्हणजे आतून आनंद होतो तो पाऊस आल्यावर. म्हणजे शेतकऱ्यांचं कसं असतं, सर्व काही डिपेंड पावसावर असतं. जर पाऊस टायमावर आला तर सर्व काही टायमावरच असतं. पण यावर्षी थोडा 1 महिना लेट झाला पाऊस, त्याच्यामुळे थोडं शेतकरी वर्ग नाराज होता. पण काही का होईना पेरणी झाली, अफाट खर्च केला शेतामध्ये, टाकला पण. आता 3 दिवसापूर्वी पेरणी झाली. 3 दिवसापासून पाऊस येत नव्हता. ती पण एक भीती निर्माण होत होती की पाऊस येणार की नाही येणार, आपण टाकलेला भांडवल हा वाया जाणार की काय. शेवटी वरुण राजा आज शेतकऱ्यावरती दया केली आणि आज पाऊस आला. आता शेतकरी वर्गाला काहीही टेन्शन नाही. 20 दिवसापर्यंत 100% आपली उगवण क्षमता होऊन जाईल आणि आपलं 20 दिवसापर्यंत आता पावसाची नाही जरी आला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर खरंच मित्रांनो, काही टेन्शन घेऊ नका. जे असतं ते देवाच्या हातामध्ये असतं. बघा, पूर्ण असं शेत गरक करून दिलं आहे. आता 100% मका किंवा बाजरी असू द्या, कोणतंही पेरलेलं धान असू द्या, ते 100% होणार आहे. त्याच्यामुळे म्हणजे शेतकरीला एवढंच असतं की पाऊस टायमावर असला पाहिजे आणि सर्व काही जर टायमावर झालं तर म्हणजे त्याला आनंद म्हणजे भरपूर. आता समजा तुम्ही भांडवल टाकला असता आणि जर वाया गेला असता तर किती बेकार झालं असतं. आता काय झालं, भांडवल टाकून पाऊस आला म्हणजे समजून घ्यायचं आपलं पीक लागलं आता मार्गाला. तर मित्रांनो, तुमच्याकडे पण पाऊस झाला की नाही कमेंटमध्ये आवश्यक सांगा आणि तुम्ही कुठून आहात ते पण सांगा. आमच्याकडे तर लय पाऊस झाला, एवढा पाऊस झाला की डायरेक्ट म्हणजे खूप आनंद होतोय पाऊस आल्यावर. आजचा ब्लॉग एवढाच होता. भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. तुम्ही जर ब्लॉगमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. जय जवान जय किसान.